रामा अरपुरा वर्सेस साल्टी गोवा या दोन संघादरम्यान मैदानाच्या आत घेऊन जातोय. सानिरामा अरपुरा संघाचा तिसरा सामना तर साल्टी गोवा या संघाचा पण तिसरा सामना. दोन सामने या अगोदर सानिरामा अरपुरा संघ पराभूत ठरतोय तर साल्टी गोवा दोन सामन्यामध्ये एक विजय प्राप्त होतोय. साल्टी गोवा या संघाला पहिल्या विजयासाठी आतुरित असलेला हा संघ सानिरामा अरपुरा संघ मैदानाच्या आत फलंदाजी करण्यासाठी सलामीची जोडगोळी मैदानाच्या आत स्ट्राईक एंडवर सागर तर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे रावजी. आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर नागेश सज्ज होतोय. पहिला चेंडू अल्टीबल्टी स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. स्विच हिट तब्बल 2006 टेस्ट क्रिकेटची मॅच होती. मुथय्या मुरलीधरनच्या अपोजिट खेळणारा केविन पीटरसनने हा फटका त्यावेळी खेळला होता. आणि त्याच ठिकाणचा पहिला फटका अल्टीबल्टी स्विच हिटचा फटका लागला तर आबाद नाही तर बरबाद. मात्र फटका आता आबाद ठरतोय. नक्कीच षटकार येतो आणि षटकार सरशी धावफलक या धावफलकाचा शुभारंभ केला जातोय तो म्हणजे सागर याच्या बॅटमधून दुसऱ्या चेंडूवर षटकार आणि 6 धावा धावफलकावर वर्धित केल्या जात आहेत. संख्येवर जाऊन टेपलाय. शुभारंभ केला जातो. आता मात्र फिल्डिंग सजवली जाते या फटक्यासाठी. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षण केलं जाते त्या ठिकाणी. तब्बल 3 सुंदरसं कमबॅक गोलंदाज नागेशाचा. पहिला चेंडू डॉट केला, दुसऱ्या चेंडूवर षटकार आला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट जातोय. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. परतीची फेक येईपर्यंत दोन्ही फलंदाज सुंदररित्या एक धाव पूर्ण करतायत. एका धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक तब्बल पोहोचतोय 7 या धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आत समाप्त होतोय. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आत सुरू असताना पुढचा चेंडू या षटकाचा पुन्हा एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस ज्याला म्हटलं तर त्या पद्धतीचा चेंडू मैदानाच्या आत टाकण्यात येतोय. तब्बल 5 चेंडूचा खेळ समाप्त. उर्वरित एका चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. आतापर्यंत सुंदर षटक हाताळतोय नागेश आपल्या गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आडव्या बॅटने फटका केला. डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जोपर्यंत परतीची फेक येईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज मात्र एका धावेवर स्थिरावत आहेत. एकच धाव शेवटच्या एक चेंडूवर आणि धावफलक पोहोचले. तब्बल 1 षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावफलक 8 या धावसंख्येवर. डीजे ते म्हणजे सानिरामा अरपुरा संघ मैदानाच्या आत प्रथम फलंदाजी करतोय. गोलंदाजीत परिवर्तन होतंय. गोलंदाज आपल्या पुन्हा एकदा दूरवरच्या एंडकडनं साईराज मांद्रेकर सज्ज होतोय. फुल टॉस चेंडूवर मोठा प्रहार. चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार. येतोय षटकार. डीजे
एक सुंदर नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. षटकार निघतोय, षटकार सरशी धावफलकात वाढ होते. पहिल्याच चेंडूवर आलेला षटकार धावफलक पोहोचतोय तब्बल 14 या धावसंख्येवर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू फटका बसलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपण्याची संधी. सुंदर एफर्ट पाहायला मिळतोय, प्रयत्न तर अतिशय सुंदर पाहायला मिळाले. चेंडू हातात नाही, निसटलाय नक्कीच, परंतु एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. एका धावेसरशी धावफलक पोहोचतोय. तब्बल 15वी धावसंख्या दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आत सुरू असताना. पुढचा चेंडू या षटकाचा गोलंदाज सज्ज असेल आपल्या गोलंदाजी मार्कवर. साईराज मांद्रेकर, राईट आर्म ओव्हर द विकेट. सुंदर चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. सागर याच्याकडनं मात्र हलकासा खेळला जातोय. त्या ठिकाणी डीपवरनं क्षेत्ररक्षण येतंय. दोन्ही फलंदाज आपलं स्ट्राईक रोटेट करतायत आणि धावफलक पोहोचतंय तब्बल 16 या धावसंख्येवर. 16 अशी धावसंख्या धावफलकावर. तब्बल 3 चेंडूचा खेळ समाप्त. दुसरं षटक प्रगतीपथावर. मोठी धावसंख्या उभी करावी याच हेतून मात्र दोन्ही फलंदाज मैदानाच्या आत फलंदाजी करताना. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी. एक सुंदर अशी गोलंदाजीचं पृथक्करण, सुंदर असं कमबॅक गोलंदाजचं साईराज मांद्रेकर याचं पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर 2 चेंडूवर 1-1 धाव आली. त्यानंतर आताचा चौथा चेंडू निर्धाव गणला जातोय. सुंदर असं कमबॅक गोलंदाज साईराज मांद्रेकर उर्वरित 2 चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट सज्ज. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा डीप फाईन लेगला, डीप स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय, परतीची फेक येईल तोपर्यंत सुंदर असं रेनी बीट विकेट. तब्बल 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावा सरशी धावफलकात वाढवते. धावफलक तब्बल 18 या धावसंख्येवर. 18 धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत खेळ मैदानाच्या आत रंगला जातोय. पुढचा चेंडू या षटकाचा. पुन्हा नक्कीच बॅटची कडा घेतली आहे. तिकडे डॉट बॉल येतोय. एक सुंदर क्षेत्ररक्षण थर्ड मॅनच्या दिशेला. तब्बल 3 षटकांचा खेळ, माफ करा 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटका 21 धावफलक पोहोचलाय. तब्बल आतापर्यंत 18 या धावसंख्येवर. 18 धावा बिनबाद अशी डिझेल. षटक म्हटलं तर 30 सर्कलच्या आत सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील आणि गोलंदाज नागेश सज्ज होतोय. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू, त्या ठिकाणी डीप लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. चेंडू जाईल डीप लॉंग ऑफ वरनं चौकार. नक्कीच पहिल्या चेंडूवर येतोय चौकार आणि धावफलक पोहोचतोय तब्बल 22 या धावसंख्येवर. 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट्स. आतापर्यंतची धावसंख्या सानिरामा आरपोरा या संघाची. पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका. आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. कोणती धाव घेतली जात नाहीये. एक डॉट बॉल पाहायला मिळतो मैदानाच्या आत. 4 चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. 4 चेंडूवर मोठ्या धावसंख्येची आवश्यकता, मोठे फटके खेळावे हाच मनसुबा फलंदाजाकडे. परंतु तेवढी चाणाक्षरित्या मात्र गोलंदाजी, दाण्यावरची सिक्क्यावरची गोलंदाजी नागेश याच्याकडनं हाताळली जाते. पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात तब्बल 8 धावा खर्च केला होता. आता मात्र स्विच हिट अल्टी खेळण्याचा प्रयत्न थोडासा यष्टांच्या बाजूला चुकतोय, परंतु रनआउट करण्याची संधी. रनआउटच्या स्वरूपात राऊचीची विकेट मैदानाच्या आत जाते. पहिल्या विकेटचं पतन तब्बल 22 या धावसंख्येवर. डीजे
अश्विन जातोय राहुजीची जागा घेण्यासाठी. पुन्हा एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. सुंदर पद्धतीचा झेल त्या ठिकाणी टिपला जातोय आणि सागरची खेळी मैदानाच्या आत समाप्त होत आहे. बॅक टू बॅक 2 विकेट आणि काय कमबॅक असतंय आणि ज्या कमबॅकसाठी ओळखला जाणारा गोलंदाज नागेश्वर चकानं सुंदर पद्धतीचं कमबॅक आणि बॅक टू बॅक 2 विकेट धावफलक 2 गडी चेंडू बदल्यात 22 अशी धावसंख्या धावफलकावर. डीजे एक सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण ते म्हणजे नागेशाच्याकडनं पाहायला मिळतंय. शेवटचा चेंडू या षटकाचा त्या दरम्यान सिंगल मिळतंय आणि सिंगलच्या स्वरूपात राजाराम नॉन स्ट्राईकवर पाहायला मिळेल आणि धावफलक 23 या धावसंख्येवर जाऊन टेपलाय. तब्बल 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आत समाप्त होतोय. उर्वरित 3 षटकात कितपर्यंत मजल मारतोय सानिरामा आरपोरा संघ हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल आणि ते सांगण्यासाठी थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये पण बदल होतोय. मायक्रोफोनवर आमंत्रित केलं जात आहे पुन्हा एकदा निलेश गाड याला. धन्यवाद. पर देखने को मिलेगा और जरूर कमाल दिखाने की करेंगे कोशिश. देखने वाली रहेगी बात. गणेश बॉलिंग मार पे टीम की ओर से महत्वपूर्ण ओवर और निर्णायक मुकाबला. और ये अच्छी गेंद, बढ़िया गेंद थी और इसी के साथ बींदी गेंद देखने को मिली है. इस तरह के मुकाबले आपको देखने को मिलेंगे और मजा आने वाला है मुकाबलों में. बढ़िया गेंद थी, अच्छा शॉट, उड़ाया हवा में, 1 बाउंस गेंद जा रही है लेकिन उसको रोकने में आखिरी वक्त पे कामयाब रहे. बढ़िया दौड़ लगाई, आसान नहीं था गेंद को रोकना लेकिन अपने टीम के लिए पूरा समर्पण दिया. अच्छी कोशिश खिलाड़ी की और चौका बचाया. टीम की स्कोर में बढ़ोतरी के साथ 25 रन टोटल स्कोर पहली इनिंग. और ये अच्छी गेंद थी, बढ़िया गेंद थी, ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर डाली थी. बल्लेबाज को मौका दिया कि आप बड़े शॉट खेलिए लेकिन उतना फायदा अभी तक उठा नहीं पाए. क्लोज विकेट कीपिंग आपको देखने को मिलेगी. बढ़िया गेंद, खड़े खड़े खेलना चाहता और उसी वजह से मात्र मिलेगा और एक सिंगल. सिंगल के बदौलत टोटल स्कोर पहुंचेगा 26 रनों के ऊपर. और अगर देखें तो 4 गेंदें समाप्त हो चुकी है. 4 गेंदों में मात्र 3 रन खर्चे और अच्छी गेंदबाजी इस चौथे ओवर में अभी तक गणेश द्वारा. साउदी गोवा टीम की ओर से ये गेंदबाज आपको दिखाई दे रहा है. यहाँ पे रूम मिला था, मौका दिया था और मौके पे रन जोड़ना जानते हैं. पहला रन तेजी से, दूसरे के लिए पलटे थे, रन आउट का खतरा था, डायरेक्ट हिट थी लेकिन अंपायर जी का इशारा था 1 नॉट आउट का. 5 गए थे अपने क्रीज में और उसी वजह से ये 2 रन. टोटल स्कोर 28 रन 28 के ऊपर 5 गेंदें समाप्त. अभी तक 5 रन खर्चे ओवर में और इस बार क्लीन बोल्ट. स्लोअर तरीके की गेंद, फुल टॉस गेंद थी, मिस कर दिया और उसी के साथ नए खिलाड़ी की नियुक्ति होगी मैदान के भीतर. चलते हैं तब तक डीजे की और विकेट गिर चुकी है. टोटल
की और नई गेंदबाज देखने को मिलते हुए बॉलिंग मार पे। बढ़िया गेंद थी, अच्छा शॉट है, खिलाड़ी रोक नहीं पाए, मतलब 2 रन लेने का मौका यहाँ पे बना है। रन आउट का खतरा, लेकिन थ्रो थोड़ा सा और सटीक होता तो मामला करीब ही हो सकता था। 2 रन मिले आसानी से। 2 रन की बदौलत टीम के स्कोर में करते हुए बढ़ोतरी। टोटल स्कोर 30 रन। सर्वर नए गेंदबाज बॉलिंग मार पे। अच्छी गेंद थी, बल्ले का लगा था बाहरी किनारा और उसके साथ और एक सिंगल प्राप्त करेंगे। सिंगल की बदौलत टोटल स्कोर में बढ़ोतरी 31, 31 रन स्कोर बोर्ड पे। थोड़े से लो स्कोरिंग के मुकाबले देखने को मिले। जितने ज्यादा रन लगने जरूरी उतने अभी तक लगा नहीं पाए बल्लेबाज। और एक बार हटे थे, जगह बनाने की कोशिश थी, देखना पड़ेगा। और ये शायद क्या बल्ले का किनारा, जी नहीं, लेग बॉय का इशारा और 1 रन आसानी से। तो 3 गेंदें समाप्त होने के बाद टोटल जो स्कोर है वो धीरे से आगे बढ़ता हुआ 32 रनों पे। और एक डॉट गेंद थी, बढ़िया गेंद थी, डॉट गेंद, बिंदी गेंद। अभी तक अगर देखे तो 4 गेंदों में बढ़िया गेंदबाजी की है। और एक अच्छी गेंद है, बढ़िया शॉट है, क्या चौका मिलेगा? इतनी तेजी नहीं है आउटफील्ड में कि तेज चौका जाए, लेकिन रन जरूर प्राप्त करेंगे। बहुमूल्य दौड़ के निकाले रन और उसी वजह से टीम के स्कोर में बढ़ोतरी 2 रन के साथ। टोटल स्कोर 34 रनों के ऊपर। कितने रनों का टारगेट रखा जाएगा उसके लिए जरूर ये अहम ओवर आपको देखने को मिलता हुआ। 5वां ओवर चल रहा है और ये गेंद वाइड का इशारा अंपायर जी का, लेग स्टंप के बाहर गेंद थी, वाइड के रूप में रन मिलेंगे। एक अतिरिक्त रन के साथ टोटल स्कोर में बढ़ोतरी होती हुई। आखिरी गेंद बची है इस ओवर की और वो अच्छी तरह से घटित करना जरूरी, क्योंकि अभी तक ज्यादा यहाँ पे बड़े शॉट खेलने का मौका दिया नहीं है गेंदबाज ने, लेकिन यहाँ पे मौका दिया था बड़े शॉट खेलने का और सुपर से ऊपर का ये सफर तय करती हुई सीपीएल छक्का और एक मैक्सिमम। और टोटल स्कोर इसी के साथ पहुंचा लगभग 41 पे। राजा राम और स्ट्राइक पे अब भावेश देखने को मिलते हुए। राजा राम ने तो हाथ खोले, अब बारी यहाँ पे है इस वक्त भावेश की। जो कार्य राजा राम ने पिछली आखिरी गेंद पे किया था वही हशल इस गेंद का करना पड़ेगा। भावेश दिखेंगे स्ट्राइक के ऊपर। ये कोशिश तो थी इनकी, लेकिन हवा में गेंद है, कैच के लिए खिलाड़ी मौजूद है, कैच लिया गया है और इसी के साथ भावेश को चलता किया है डगआउट में वापस। लगेगा डीजे और इसी के साथ विकेट की पतन।
गिरी। उसी के साथ टीम के स्कोर की अगर बात करें तो लगभग टोटल स्कोर पहुंचा 42 पे। आवश्यकता रहेगी बड़े शॉट्स की, क्योंकि ये निर्णायक अंतिम ओवर है, छठा ओवर, और जिसमें कुछ कमाल दिखाना पड़ेगा नए बल्लेबाज को। नए बल्लेबाज दिखाई देंगे स्ट्राइक के ऊपर। राजा राम बल्लेबाजी के लिए थे और राजा राम ने भी बड़ी शॉट की कोशिश की थी, लेकिन ये भी जनाब जाएंगे डगआउट में वापस, और गेंदबाज ने कमाल दिखाया है। उनका नाम यहाँ पे प्राप्त नहीं है, लेकिन गेंदबाजी अच्छी की है और उसी की बदौलत अभी तक खतरे की घंटी बल्लेबाज के गले में आपको लगातार देखने को मिली है। रन बनाने जरूरी थे, लेकिन लगभग विकेट गिर चुके हैं। 3 गेंदें समाप्त हो चुकी है। पहली गेंद पे विकेट, दूसरी गेंद पे सिंगल, तीसरी गेंद पे विकेट। 3 गेंदें शेष है इस आखिरी ओवर की। बढ़िया गेंदबाजी की है और उसी अंदाज से जीतने की चाह लेकर जो टीम उतरी थी साउदी गोवा, क्या ये मुकाबला जीत के अपना दूसरा मुकाबला जीतेगी? क्योंकि उनका ये आखिरी मुकाबला है, तीसरा मुकाबला खेल रही है। एक जीत प्राप्त है और एक हार मिल चुकी है, तो ये मुकाबला बहुत ही महत्वपूर्ण रहेगा। बढ़िया गेंद और एक बार देखने को मिली है। सही लाइन, सही अनुशासन, अपने अनुभव का इस्तेमाल करते हुए, एक्सपीरियंस विद एक्यूरेसी जिसको कहा जाता है, उसी अंदाज से गेंदबाजी। और एक अच्छी गेंद थी। यहाँ पे कितने रन मिलते हैं वो भी देखेंगे, कितने रन जोड़े जाएंगे। मिला हुआ 1 रन, और 1 रन से टीम का स्कोर 43 पे। 43 टीम का टोटल स्कोर, और ये रहेगी इस ओवर की आखिरी गेंद, इस इनिंग की आखिरी गेंद। और अभी तक इन्होंने 2 विकेट चटकाए। बहुत ही अच्छी गेंदबाजी की। कहते हैं ना कि कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया बनना चाहे आपके जैसा। आज गेंदबाजी उस तरह की। आखिरी गेंद थी, बढ़िया शॉट है। 1 रन मिलेगा जरूर, दूसरे के लिए पलटना चाहेंगे, लेकिन जनाब रन आउट का होगा खतरा। 1 रन के साथ टीम जरूर स्कोर में बदलाव करेगी और टीम का टोटल स्कोर पहुंचा 44 रनों के ऊपर। तो जीतने के लिए 45 की आवश्यकता, 45 धावेची गरज। वळूया डीजे कडे।
मिळतोय तो म्हणजे नागेश तर नॉन स्ट्राईक केला फलंदाज साईराज पाहायला मिळतोय. मागचा मॅचचा विचार केला असता तर एक बहारदार फलंदाजी आणि गोलंदाज महेश आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो. पहिला चेंडू या षटकाचा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न बॅटची काढा नक्कीच चेंडूने घेतले आणि विकेटचं पतन. नागेश बॅक टू दी पॅव्हलॅन डीजे. तब्बल पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आज जर्सी क्रमांक 03 शॉन पिंटो मैदानाच्या आज जाताना पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक केळवर मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे साईराज मांद्रेकर पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज शॉन स्ट्राईक केळवर जाईल. एक सुंदर अशी गोलंदाजी पहिल्या चेंडूवर नक्कीच विकेट मिळते गोलंदाज महेश याला. या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतो आपल्या रनिंग मार्कवर. सुंदर चेंडू हलक्यातने केला त्या ठिकाणी रनआउट करण्याची संधी असेल परंतु थोडशा परतीची फेक थोडीशी चुकीच्या एंडला येते. नक्कीच सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजा दरम्यान. एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. 45 धावांचा पाठलाग सुरू आहे. तब्बल 36 चेंडू मागील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतो. एक धावा धावफलकावर. उर्वरित 34 चेंडू आणि 34 चेंडू मागे 44 धावांचं लक्ष. सुंदर चेंडू खोलवर चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि त्रिफळाचीत फलंदाज अजून एक विकेट आणि साईराज मांद्रेकर बॅक टू दी पॅव्हलॅन डीजे. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण ते म्हणजे गोलंदाज महेश याच्याकडनं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 2 विकेट मिळत आहेत. 2 विकेटच्या पतनानंतर धावफलक स्थिरावलाय ते म्हणजे तब्बल 1 या धावसंख्येवर. नवीन फलंदाज मोहित यादव स्ट्राईकवर हलक्या त्याने त्या चेंडूला केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक डॉट बॉल अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतो षटकाच्या दरम्यान. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक धावांची लयलूट करण्याचं षटक म्हणून ओळखलं जाणार आहे. षटक 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 खेळाडू पाहायला मिळत असताना काय भन्नाट वेगाची अचूक टप्प्याची सिक्क्यावरची गोलंदाजी महेश याच्याकडनं पाहायला मिळते. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू त्या ठिकाणी अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. मोहितच्या स्वरूपात 2 चेंडू डॉट बॉल गेलेत आणि धावफलक पोहोचले फक्त आणि फक्त 1 या धावसंख्येवर. तब्बल 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. मैदानाच्या आत 1 रन झाला. 2 विकेट. शेवटचा अंतरिम चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसला जातोय. अजून एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या स्वरूपात षटकाची सांगता तब्बल पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 2 गणांच्या मोबदल्यात 1 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. डीजे.
धन्यवाद डीजे. नवीन गोलंदाज सागर आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. खोलवर डप्प्याचा चेंडू वाईड यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळतो. एक सुंदर अशी गोलंदाजी सागर याच्याकडनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि त्याच गोलंदाजीच्या पायावर पावलं ठेवून मात्र गोलंदाजी सुरू आहे. पहिला चेंडू नक्कीच निर्धाव गणला जातोय. दुसरा चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा थर्ड मॅनच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी एक धाव नक्कीच घेतली जाते. एका धावेसरशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोचते तब्बल 2 या धावसंख्येवर. 2 धावा धावफलकावर. तब्बल दुसरी धावा घेण्यासाठी धावफलकावर लगावण्यासाठी 7 चेंडूची वाट बघावी लागली या फलंदाजांना. त्या दरम्यान अजून एक चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. आता मात्र कव्हरच्या दिशेने सुंदर फटका. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल टिपला जातोय. मोहितची खेळी मैदानाच्या आत समाप्त होते. तिसऱ्या घड्याचं पतन 2 या धावसंख्येवर. डीजे बदला होतोय. नवीन बॅट्समन असेल आपला मात्र स्ट्राईक एंडवर गणेश आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय तो म्हणजे शॉन पिंटो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात केलाय आणि एकच धाव घेण्याचा प्रयत्न होता परंतु डॉट चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता तब्बल 4थ्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी मैदानाच्या आत. एक सुंदर षटक सागर याचं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा खोलवर चेंडू आणि त्या खोलवरच्या चेंडूला बॅक टू द बॉलर पाठवलाय. त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं जातं. डीप लॉंग ऑनवरनं एकच धाव मिळवली जाते आणि धावफलक 3 या धावसंख्येवर जाऊन टेपलंय. 3 धावा धावफलकावर. शेवटचं अंतरिम चेंडूचा खेळ असेल बाकी या मैदानाच्या आत. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर चालू असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी यष्टीरक्षक पण थोडासा फ्लंबल होतोय. थोडीशी चूक त्याच्याकडनं पण घडते आणि त्याचाच फायदा पंचांकडनं बाईकच्या स्वरूपात म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव धावफलकावर जोडली जाते आणि धावफलक पोचतोय तब्बल 4 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 3 गणच्या मोबदल्यात 45 धावांचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. उर्वरित येणाऱ्या चेंडूमागे तब्बल 41 धावांची असेल आवश्यकता. सामना जिंकायचा असेल तर चेंडू बाकी असतील 24 आणि त्या 24 चेंडूमागे तब्बल 41 धावा म्हणजेच मोठ्या फटक्यांची जरूर आवश्यकता. या 2 फलंदाजाकडे तेवढी ताकद तेवढी क्षमता आहे म्हणजे शॉन पिंटो आणि त्याच्यासोबत गणेश पाहायला मिळतोय. गोलंदाजीत परिवर्तन. गोलंदाज अनुभवी गोलंदाज मागच्या 2 सामन्यात अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली. तो गोलंदाज बाली सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय तो म्हणजे शॉन. सुंदर फटका कव्हरच्या दिशेने. फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली थोडासा फ्लंबाल. चेंडू जातोय 1 बाउन्स ओव्हर द रोप. नक्कीच येतोय तो चौकार. डीजे आणि सी पल्स क्रिकेटर्स या 2 संघादरम्यान टॉससाठी या दोन्ही संघ. पुन्हा एकदा आता मात्र पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहे. नो मॅन्सला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. बॅक टू बॅक 2 चौकार येतात त्या ठिकाणी. 2 चौकाराशी धावफलकात वाढ होते. धावफलक पोहोचते ते म्हणजे तब्बल 12 या धावसंख्येवर. 45 धावांचा पाठलाग 12 धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळत आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार. एक सुंदर फटके कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळेल शॉन पिंटो याच्या बॅटमधनं. पुढच्या 4 चेंडूत काय होईल हे सांगण्याचं योग्य. तेवढंच पुन्हा एकदा शॉट. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. फुल टॉसला पुन्हा एकदा भिर
षटकावून दिला जात आहे. चेंडू जातोय सीमा पार, येतोय षटकार. डीजे वाटलं होतं की नक्कीच विकेट मिळालं होतं की एकतर्फी सामना होईल का. त्यानंतर मात्र या षटकात अतिशय फटकेबाजी. शॉन पिंटो याच्या बॅटमध्ये बॅक टू बॅक 2 चौकार 1 षटकार. धावफलक तब्बल 18 या धावसंख्येवर धावून टेपलाय. एक सुंदर फटकेबाजी. उर्वरित 3 चेंडूचा खेळ असेल बाकी. पुन्हा एकदा शॉर्ट पिचवरचा चेंडू अंगावर येतो. त्या ठिकाणी हलक्या हाताने खेळला जातोय आणि त्याच ठिकाणी एक धाव पूर्ण केले जाते. दोन्ही फलंदाज एका धावेवर स्थिर होतात आणि धावफलक 19 अशी धावसंख्या धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ असेल बाकी या षटकाचा. स्ट्राईकवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे आता मात्र गणेश. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत फटका केला. क्षेत्ररक्षक कोणताही तिकडे तैनात नाहीये. जोपर्यंत चेंडू अडवेल तोपर्यंत नक्कीच 2 धावा बोन पूर्ण केल्या जात आहेत. जोपर्यंत परतीची फेक येते 2 धावा धावफलकावर. धावफलक तब्बल 21 या धावसंख्येवर. 21 लॉस ऑफ 3 विकेट अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 45 धावांचा पाठलाग मैदानाच्या आत सुरू असताना अजूनही 24 धावांची आवश्यकता. सामना जिंकायचा असेल तर येणारा चेंडू मागे तब्बल 19 चेंडू 24 धावसंख्या. पुन्हा एकदा चेंडू फसला. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली पाहायला मिळतोय. झेल टिपला जातोय. गणेश खेळी मैदानाच्या समाप्त. चौथ्या गड्याचं बटन. 3 षटकाचा खेळ समाप्त. 21 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडू मागे तब्बल जिंकण्यासाठी 24 धावांची आवश्यकता असेल. काय होईल, काय घडेल, कोणता संघ हा सामना जिंकेल हे सांगण्यासाठी थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये थोडंसं बदल मायक्रोफोनवर आमंत्रित केलं जाते. पुन्हा एकदा निलेश गाड यांना धन्यवाद. और यहाँ पे अच्छी गेंद थी ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर. डॉट गेंद, बिंदी गेंद देखने को मिली. पहली गेंद के साथ किया शुरुआत महेश बॉलिंग मार पे. महेश की गेंद बहुत ही बढ़िया थी. पॉइंट के क्षेत्र में खिलाड़ी जब तक गेंद को पकड़ने के लिए आते आसानी पूर्वक सहजता पूर्वक मिला हुआ रन और उसी के साथ टीम के स्कोर में होती हुई बढ़ोतरी. महत्वपूर्ण मुकाबला जीतने का संघर्ष. 45 का पीछा. और एक गेंद बढ़िया और एक शॉट बढ़िया. खाओ कॉर्नर के क्षेत्र में इनटू द फैंस. गेंद गई चौके की ओर और इसी के साथ और एक चौका. डीजे का मौका. टोटल स्कोर 26. बल्ले से ये धमाका फिर एक बार रहेंगे वो स्ट्राइक के ऊपर. देवराज के बल्ले से और एक गैप में गेंद चली है. रोकना होगा नामुमकिन और एक लगा सन्नाटेदार सीपीएल चौका.
बेहतरीन बल्लेबाजी, हेरतंगेज बल्लेबाजी। 1 बाउंस, 2 बाउंस, रोलिंग 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 करते हुए 2 लगातार चौके और मोमेंटम जो है इस वक्त साल्दी गोवा टीम के पास लाया इस खिलाड़ी ने। और एक वाइड का इशारा भी, मतलब और एक रन की प्राप्ति भी। किस्मत ने साथ दिया तो जरूर देखना दिलचस्प होगा, और इसी अंदाज से किस्मत तो साथ देती हुई बल्लेबाज का। और एक ये लिखिए सड़क पे कड़क, और एक बार देवराज बेधड़क, और गेंद मंगवानी पड़ेगी जनाब, जल्द से जल्द नई गेंद डाले मैदान पे, आपसे दरख्वास्त होगी। टोटल स्कोर में बढ़ोतरी होगी, 6 रन के बदौलत टोटल स्कोर पहुंचा 37 स्कोर बोर्ड पे। है और एक सिंगल के साथ टीम के स्कोर में होगी बढ़ोतरी, मतलब जीतने के लिए अभी भी 7 रनों की मात्र जरूरत, 7 रनों की जरूरत। 12 गेंदें आपके पास बचेगी, 7 धावेची आवश्यकता, 12 गेंदें 7 रन जरूरत। टीम का स्कोर 38 पे पहुंचा 45 का पीछा करते हुए, और जरूर ये मैच अगर जीतती है तो लगातार अपना ये दूसरा मुकाबला जीतेगी साल्दी गोवा की टीम। पहला मुकाबला जरूर हार का सामना करना पड़े था, लेकिन दूसरे मुकाबले में जीत मिली थी, और ये उनका तीसरा मुकाबला है। तो साल्दी गोवा टीम क्या जीत पाएगी? क्या 12 गेंदों में 7 रन चेस कर पाएगी? क्या यहाँ पे डिफेंड कर पाएगी फील्डिंग वाली टीम? देखने वाली बात है। इसके बाद भी एक बड़ा मुकाबला कांदोलिम स्ट्राइकर्स और सीपल क्रिकेटर्स टीम के बीच में। टॉस के लिए कप्तान जरूर आपसे दरख्वास्त होगी आए, और एक वाइड, मतलब वाइड के साथ शुरुआत की है। रन संख्या की 1 रन अतिरिक्त के तौर पे आपने दिया है, और स्कोर पहुंचा 39। सैबी नई गेंदबाज बॉलिंग मार पे, सैबी के रूप में कुछ कमाल सैबी को करना पड़ेगा, क्योंकि आपके जो फैंस है, आपके जो टीम के सपोर्टर्स है, उनको अगर खुश करना है तो विकेट चटकाने जरूरी। और कोशिश तो की है, हवा में गेंद है, कैच लेना मुश्किल ही नहीं, आज नामुमकिन रह रहा है, क्योंकि आज बैटिंग कमाल की हुई है। देवराज का बल्ला अभी तक बोलता हुआ हल्ला। टोटल स्कोर इसी के साथ पहुंचा लगभग 40 रनों के ऊपर, अब कीजिए 41 के ऊपर। 41 टीम का स्कोर। चार रनों की जरूरत थी, और यहां पे देखना पड़ेगा ये विकेट, ये कैच लॉन्ग ऑन पे। देवराज की पारी का हो चुका है अंत, और इन्होंने एक अच्छी पारी अपने टीम के लिए खेली। इनके बल्ले से बड़े शॉट हमने देखे, लगभग 17 रन जिन्होंने 7 गेंदों में बनाए, और साल्दी गोवा टीम के लिए ये मोमेंटम अपने टीम के दो गेंदें हो चुकी है समाप्त। सैबी बॉलिंग मार पे है, तो नए बल्लेबाज जूडो जो कि स्ट्राइक के ऊपर।
जूडी स्ट्राइक पे देखना पड़ेगा क्या कमाल दिखाते हैं सैमी की गेंदबाजी में। 4 रन की जरूरत थी जीतने के लिए, 1 रन आसानी से प्राप्त करेंगे। तो जीतने के लिए अब 3 रनों की आवश्यकता, मात्र 3 रनों की जरूरत। 3 गेंदें समाप्त हो चुकी है, लगभग 9 गेंदों का खेल बचता है। 9 गेंदों में 3 रन जरूरी। क्या लगातार विकेट गिर सकते हैं, क्योंकि मुश्किल है यहाँ पे इस मुकाबले में डिफेंड करना। अगले मुकाबले के टॉस के लिए बुलाना चाहेंगे कांदोलिम स्ट्राइकर्स और उसके साथ सीपल क्रिकेटर्स। टॉस के लिए आई है, 3 रनों की जरूरत थी, 1 रन और निकाला मतलब, और 2 रन की रहेगी जरूरत। 2 रन की जरूरत और उसके बाद आज के दिन अपना दूसरा मुकाबला जीतने की दहलीज के ऊपर साल्दी गोवा की टीम। अच्छा परफॉर्मेंस इन्होंने दिखाया और उसी के बदौलत ये मुकाबले में अपना वर्चस्व कायम किया। दूसरी तरफ थोड़ी सी निराशा गेंदबाजों से रही है, महंगे ओवर देखने को मिले और उसी की वजह से ये मुकाबले में। और एक बढ़िया गेंद, अच्छा शॉट, सुरक्षित क्षेत्र में 1 रन आसानी से पूरा करेंगे। 1 रन की बदौलत टीम का स्कोर इसी के साथ पहुंचता हुआ। .44 हो चुका है, 1 रन की जरूरत। स्कोर जो है समान हो चुका है। अगले मुकाबले के टॉस के लिए आई है और इस शॉट के संग, ये चौके के संग ये मुकाबला जीता, अपने नाम किया साल्दी गोवा टीम ने। ये तालियों की गूंज, ये सिट्टियां आज जरूर बज रही है डगआउट से, क्योंकि ये खुशी का पल है साल्दी गोवा टीम के लिए। इस प्रतियोगिता में अभी भी ये बने रहेंगे और अपने 2 जीत के साथ 3 मुकाबलों में इन्होंने अपना एक मुकाम हासिल किया है। दूसरी तरफ हम लौटेंगे नेक्स्ट मुकाबले की ओर, जो रहेगा कांदोलिम स्ट्राइकर्स बनाम सीपल क्रिकेटर